ह्या मंत्र्यांना कुठेतरी शिवरायांनंतर संभाजीराजे छत्रपती नको होते. राजाराम महाराजांना गादीवर बसण्याचा हा सगळा प्रयोग करत असताना यामध्ये नक्की स्वराज्यामध्ये घडामोडी काय चालू होत्या? जे बाह्य शत्रू होते स्वराज्याचे, त्यांना कुठेतरी असा संदेश पोहोचला होता का की स्वराज्य खिळखिळं झालंय, स्वराज्य कमकुवत झालंय? जसं संभाजीराजांना छत्रपती करायचं नव्हतं, मग शिवरायांनाही छत्रपती राहू द्यायचं नाही, हाही त्याच रणनीतीचा भाग होता का? कोण मित्र होते, कोण शत्रू होते आणि कोण मित्र बनून शत्रुपणा करण्याचा प्रयत्न करत होते? पण या सगळ्या आव्हानांना एकच उत्तर समर्पक होतं, सर्जा राजा छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार, मी विकास पिक्टोग्राम चावडीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपण बघत आलो आतापर्यंत शंभू पर्व या सिरीजमध्ये. आपण आत्ता आहोत पन्हाळगडावरती आणि पन्हाळगडावरती 400 वर्षापूर्वी काय काय घटना घडल्यात, हा पन्हाळगड, इथल्या भिंती, इथला वारा, इथला ऊन, इथला पाऊस, कुठल्या कुठल्या गोष्टींना साक्ष आहे हे सगळं आपण बघितलंच. परंतु ह्या पन्हाळगडाच्या सगळ्या शृंखलेची सांगता करत असताना आजच्या भागामध्ये आपल्याला नक्की हे बघायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांवरती कुठली कुठली आव्हानं त्यांच्या समोर आली होती, त्यांना ते कसे कसे सामोरे गेले. परंतु हे सगळं होत असताना एका बाजूला रायगडी राजाराम महाराजांना गादीवरती बसवण्याचा कट कारस्थान सुरू होतं. आणि हे सगळं करत असताना कोण मित्र होते, कोण शत्रू होते आणि कोण मित्र बनून शत्रुपणा करण्याचा प्रयत्न करत होते, या सगळ्या गोष्टींचा खरं तर उल्लेख आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. खूप जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता आपण आज आपल्या नेहमीचे जे वक्ते आहेत, प्राध्यापक सुनील जागळे यांना आपला पहिला प्रश्न विचारूया. अण्णा, पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये, जसा मी आता प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला, हे कट कारस्थान रचत असताना, राजाराम महाराजांना गादीवर बसण्याचा हा सगळा प्रयोग करत असताना यामध्ये नक्की स्वराज्यामध्ये घडामोडी काय चालू होत्या? आपण यापूर्वी या गोष्टीचा जसा उल्लेख करत आलेलो आहोत की शिवाजी महाराजांचं निधन हे अगदी कमी कालावधीत आणि अनाकलनीय होतं, ते आजतागायत कळलेलं नाही. आणि याच्या मागे निश्चित काही फंद फितुऱ्या होत्या, काही लोकांचे व्यक्तिगत स्वार्थ याच्या होते. आणि यातूनच कुठेतरी छत्रपती या पदापासून संभाजीराजेंना बाजूला करायचं आणि राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून बसवायचं, की जेणेकरून पुढचा जो काही दरबारचा कारभार असेल हा त्या ठराविक लोकांच्या ताब्यामध्ये येईल, या म्हणून हे सगळे मनसुबे आखले जात होते. निश्चित या लोकांना स्वराज्य असेल, इथलं अस्तित्व असेल, याच्यापेक्षा वैयक्तिक मनसुबे जास्त मोठे वाटत होते. आणि म्हणून त्या लोकांची अशी एक हिंमत या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. साहजिकच आपण वारंवार उल्लेख करतोय की हे कट कारस्थान कधी सुरू झाले, तर छत्रपतींच्या राज्याभिषेकापासून, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून या गोष्टींना भर पडत होती. आणि दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानुसार ज्या वेळेला शंभूबा पुन्हा स्वराज्यात दाखल झाले, एकदा मोगलांकडे जो गनिमी कावा केला मोगलांसोबत, त्यानंतर पुन्हा दाखल झाले, यानंतर या गोष्टींना आणखी वेग आला. कारण शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असा असायचा की ह्या कानाची त्या कानाला खबर नसायची. त्यामुळे मधल्या काळात ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर शंभूराजे ज्या वेळेला शिवरायांच्या सांगण्यावरून दिलेर खानाकडे गेले, अनेक लोकांना त्याचा आनंद झाला असेल की चला बाबा, संभाजी महाराजांपासून आपला एक संबंध मिटला किंवा आपली त्यापासून एक मोकळीक झाली. होय. परंतु त्या गनिमी काव्याचाच दुसरा भाग असलेल्या नीतीनुसार संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात येत आहेत. शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या पिता पुत्राची याच पन्हाळ्यावर भेट होते. त्यानंतर निश्चित या पिलावळी जाग्या झाल्या आणि त्यांनी जे नको करायला होतं त्यांनी ते करून ठेवलं. आणि या सगळ्यामध्ये किती स्वराज्याची हानी झाली, तर एक शिवरायांचं निधन होतंय, त्यानंतर संभाजी महाराजांना छत्रपती पदापासून दूर ठेवण्यासाठी अनेक कट कारस्थानं केले जात आहेत. सोयराबाईंना हाताशी धरलं जात आहे, हंबीरराव मोहितेंना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ह्या सगळ्यामध्ये हा प्रश्न पडतो मग विकासजी, की यांना संभाजीराजे नक्की का नको होते? पहिली गोष्ट, वयाच्या 8व्या वर्षापासून राजकारणात मोगली मनसबदार झालेला आणि
संपूर्ण राजकारणाची पकड आणि जाण असलेला असा हा एक युवराज होता, शंभूबाळ होता. साहजिकच या दरबाराने तो नको होता. अहो, ज्यांना खुद्द शिवाजी राजे छत्रपती झालेले नको होते त्यांना शंभूबाळ, आणि त्यातही तो इतका पराक्रमी, बापापेक्षा सवाई असलेला शंभूबाळ कस काय सहन होणार आहे? त्याच्या पुढची गोष्ट, संभाजीराजाने 8व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. याचा अर्थ काय होतो विकासजी, की संभाजी महाराजांना 8व्या वर्षी शिवाजी महाराजांनी इतकं प्रगल्भ केलं होतं की ते त्या वयामध्ये औरंगजेबाचा सरदार मेजरराज जयसिंगाच्या छावणीमध्ये जाऊन तहाच्या वाटाघाटी करण्यात इतके प्रगल्भ होते. आणि त्याच्याच पुढच्या वर्षामध्ये आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन मोगली मनसबदार म्हणून खुद्द औरंगजेब बादशाह सोबत जे बोलत होते, वाटाघाटी करत होते, आणि एकंदरीत शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सुटण्यासाठी पूर्ण व्यूहरचना आखणारे आपले 8-9 वर्षाचे शंभूबाळ होते. या लोकांना तेच शंभूबाळ जवळपास 20च्या 22च्या आसपास असलेले शंभूबाळ कसे काय सहन होतील? कारण कारकून कोणता असो त्याला लबाडी केल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे असं म्हणतात आपल्याकडं, असं जुनी म्हण आहे, आजची स्थिती माहिती नाहीये. जर एखाद्या जुन्या सुवर्णकाराकडे, सोनाराकडे जर एखादी देवाची मूर्ती घडवण्यासाठी दिली तर काहीच गुंजभर सोनं त्याच्यातून काढल्याशिवाय त्याला चैनच पडायचं नाही. कदाचित याला अपवादही असतील, परंतु त्या अपवादात्मक स्थितीमध्ये काही मंत्री हे ह्याच वृत्तीचे होते. आणि त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या संभाजी महाराजांनी पकडल्या होत्या. आणि संभाजी महाराज आपण यापूर्वी म्हटल्याप्रमाणे परखड स्वभावाचे होते. कारण आतमध्ये त्यांच्या तितकी धग आणि तितका आक्रमकपणा होता. कुठल्याही आव्हानाला तितक्याच पराक्रमाने सामोरं जाण्याची त्यांची तयारी होती. आणि म्हणून ते चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हणत होते. याचं कारण संभाजी महाराजांना माहिती होतं की यानंतर याकडे जर आपण डोळेझाकपणा केला तर या लोकांची हिंमत वाढतच जाणार आहे. आणि शिवाजी महाराज असेपर्यंत त्यामुळे शिवाजी महाराजांना त्या गोष्टीमध्ये जास्त खोलात जाण्याची आवश्यकता भासली नाही. कारण संभाजी महाराजांचं जरी वय कमी होतं, परंतु 8व्या वर्षात ज्या माणसाला मोगलांचं राजकारण कळतंय, दरबार कळतोय, त्यांना रायगडावरचं प्रशासन चालवणं हे फार चांगलं जमणार होतं. उत्तम पद्धतीने ते जमवणारे होते आणि ते उत्तम प्रशासक होते. आणि ह्याच गोष्टींमुळे ह्या मंत्र्यांना कुठेतरी शिवरायांनंतर संभाजीराजे छत्रपती नको होते. आणि मग याच लिखित पुराव्यांचा, पत्रांचा दाखला देऊन एक धाडसाने एक स्टेटमेंट करतोय की मग याचाच एक भाग म्हणू की राजाराम महाराजांना छत्रपती करायचे. याचाच भाग म्हणून जसं संभाजीराजांना छत्रपती करायचं नव्हतं, मग शिवरायांनाही छत्रपती राहू द्यायचं नाही, हाही त्याच रणनीतीचा भाग होता का? हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे. आणि यातूनच कुठेतरी मग या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या आव्हानांना छत्रपती संभाजी महाराजांना तोंड द्यायला लागलं होतं शिवराय असतानाही. आणि शिवराय नसताना तर निश्चित या प्रश्नांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती. आणि निश्चित संभाजीराजे या सर्वांना पळून उरले. या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर सोयराबाई असतील किंवा सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मामा यांना हाताशी धरून यांनी कारस्थान करायला सुरुवात केली होती. परंतु हंबीर मामांनी हा जो यांचा डावपेच उधळला, यामुळे या गोष्टींकडे काही फरक पडला होता का? निश्चित फरक पडला होता. कारण या सगळ्याचा करता धरता जो कोणी होता तो अण्णाजी दत्त होता. आणि त्या अण्णाजीने ज्या पद्धतीने मोरोपंत पिंगळेंसारखा पेशव्याला त्याच्या गोटात सामील करून घेतलं होतं. अरे आता ठीक आहे, हे कारभारी असतील, यांनी चुका केल्या. मोरोपंत पिंगळे काय माणूस होता? स्वराज्याचा पेशवा. कोणी नियुक्त केला होता? खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी. बरं, तुम्हाला या पदाची महती समजून घ्यायची असेल तर फक्त आजचा भारताचा पंतप्रधान कोण, प्रधानमंत्री कोण, यातच तुमचं उत्तर आहे. आजचं पंतप्रधान पण किंवा 1947 सालापासून भारताचे पंतप्रधान, कदाचित आपल्याला राष्ट्रपती आठवणार नाहीत पण पंतप्रधान आठवतील. पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील किंवा आज नरेंद्र मोदी असतील. मग जे भारतासाठी आज पंतप्रधान पद इतकं महत्त्वाचं आहे, तसंच शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा पंतप्रधान पद तितकं महत्त्वाचं होतं. आणि कुठेतरी त्या मोरक्या अण्णाजी दत्तोने मोरोपंत पिंगळेंच्या मनात काय घातलं माहीत नाहीये. कारण शिवराय अशा माणसाला पेशवा करताय तो निश्चित
तितका जबाबदार, तितका जाणकार, तितका पराक्रमी असणार आहे. परंतु अण्णाजी दत्तोंच्या बोलण्यात येऊन मोरोपंतांनी का या चुका केल्या देव जाणे, पण तो पेशवा सारखा माणूस अण्णाजी दत्तूला वळवता आला. कुठेतरी राहुजी सोमनाथ जे रायगडाचे किल्लेदार होते त्याही माणसाला कुठेतरी अण्णाजी दत्तोने त्याच्या याच्यामध्ये घेतलं. मग त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता की हे सगळेजण आले. हंबीराव तर राजाराम महाराजांचे मामाच, सोयराबाईंचे बंधूच, आणि त्याच कुठे आत्मविश्वासाने त्या अण्णाजी दत्तोने आणि या सगळ्या चांडाळ चौकडीने नंतर सोयराबाईंचं पत्र घेतलं हाताशी आणि तळबीडला ते हंबीराव मामांकडे गेले आणि हंबीरावांना सांगितलं की आपल्याला संभाजी महाराजांना कैद करायचं. आपण यापूर्वीच याबाबत चर्चा केली. त्या पद्धतीने हंबीराव मामांनी त्या मंत्र्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला आणि त्या मंत्र्यांना कैद केला आणि सरळ याच पन्हाळ्यावर संभाजीराजांच्या पुढे त्यांना हजर केलं की हे लोक तुम्हाला कैद करायला निघाले होते. या सर्व परिस्थितीमध्ये जर विचार करा की हंबीराव मोहितेंची जर भूमिका ही राहिली नसती तर इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता. कारण सरसेनापती म्हणजे कुठेतरी सैन्य सरसेनापतीच ऐकणार आणि पेशवा आणि सरसेनापती, पेशवाने प्रशासन सांभाळावं, सरसेनापतीने रणांगण सांभाळावं. जर हे दोन्ही गोष्टी डिफेन्स आणि होम मिनिस्ट्री जर एकत्र झाली असती किंवा प्राईम मिनिस्ट्री हे सगळे एकत्र झाले असते तर संभाजी महाराजांना त्या आव्हानाला तोंड देणं किती अवघड गेलं असतं. निश्चित संभाजी महाराजांनी केलं असतं, पण कुटुंबावर, नात्यागोत्यांवर जो संभाजी महाराजांचा विश्वास राहिला तो तितका राहिला असता का? की अरे हंबीराव मामा सुद्धा, पण ती वेळ या इतिहासाने आपल्यावर येऊ दिली नाही आणि संभाजीराजांवर येऊन दिली नाही. हंबीराव मामा खंबीरपणे संभाजीराजांच्या पाठीशी उभी राहिले आणि त्यातून त्या दोघांनी फक्त त्या 1680-1681च्याच प्रसंगाला नाही तर जोपर्यंत हंबीराव मामा लढता युद्धभूमीवर लढता मरणाशी त्यांची गाठ पडत नाही तोपर्यंत खंबीरपणे आपल्या भाच्याच्या पाठीशी राहिले आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांनीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात जेही काही महत्वाची नावं शिवरायांच्या काळापासून चालत आली, बहिर्जी नाईक असतील, गुप्तहेर, हंबीराव मामा मोहिते असतील, खुद्द छत्रपती संभाजी महाराज असतील, या सगळ्यांनी मिळून हे स्वराज्य पुढे नेले. आणि मग मला सांगा, शिवाजी महाराजांच्या सगळ्यात जवळची जी दोन माणसं होती, सरसेनापती हंबीराव मोहिते आणि बहिर्जी नाईक, जो शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हटला जातो, हे गुप्तहेर बहिर्जी नाईक, जर संभाजी महाराजांची भूमिका कुठं चुकत असती तर ह्या दोन लोकांनी संभाजी महाराजांची साथ दिली असती का? आणि जर संभाजी महाराजांची भूमिका चुकत असती तर संभाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विस्तार केला तो विस्तार झाला असता का? आणि तो विस्तार करताना इथल्या सामान्य रयतेनं, जनतेनं त्यांची साथ दिली असते का? कारण हे राज्य कोणाचं होतं? हे रयतेचं राज्य होतं. हे शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केलेलं राज्य होतं. आणि इथले सैनिक कोण होते? इथले कष्टकरी, इथली शेतकरी जनता होती. त्यांनी संभाजी महाराजांची साथ दिलीच नसती. त्यामुळे ह्या सगळ्या ओळींच्या मध्ये आपल्याला हा इतिहास आणि आपली उत्तरं मिळणार आहेत. अण्णा, हे सगळं चर्चा करत असताना मग आता प्रश्न असा निर्माण होतोय, अंतर्गत जे काही स्वराज्यामध्ये वाद चालू होते किंवा अंतर्गत हे जे काही डावपेच खेळायचं काम चालू होतं, हे होत असताना जे बाह्य शत्रू होते स्वराज्याचे, त्यांना कुठेतरी असा संदेश पोहोचला होता का की स्वराज्य खिळखिळं झालंय, स्वराज्य कमकुवत झालंय, असं काही झालं होतं का? हो, शत्रूला काय पाहिजे असतं? न लढता विजय. त्यासाठी लढावं लागलं तर थोडंसं तो म्हणेल हा जाऊ द्या, जिंकताय जिंकू द्या, पण न लढता जर कुठल्याही शत्रूला दिसतंय की त्याचा शत्रू हा कमकुवत होतोय तर त्यांना निश्चित या गोष्टीचा आनंदच होणार आहे, आश्चर्यच वाटणार आहे. आणि साहजिक ते न लढता जर एखादी गोष्ट ताब्यात पडते त्यांना ती हवीच आहे. आणि कुठेतरी त्यावेळेचे जर आपण शत्रू बघितले की आपण जसं यापूर्वी उल्लेख केला की मोगल बादशाह औरंगजेब निघाला दक्षिणेमध्ये, संभाजी महाराजांनी त्याचा बुऱ्हाणपूरला जाऊन समाचार घेतला ती गोष्ट वेगळी. आपण जर कोकणाकडे उत्तर बघितलं, त्या बाजूला जर बघितलं, तो जंजिराला उत्तर म्हणून 1675ला छत्रपती शिवाजी महाराज पद्मदुर्गाची बांधणी करतायत. म्हणजे तो तिथे वासून बसलेलाच होता. त्याच्या अवतीभोवती वसईपासून खाली गोव्यापर्यंत पोर्तुगीज बसलेलेच होते. ब्रिटिश पन्हाळ्याला, याच पन्हाळ्यावर ज्या वेळेला सिद्धी-जोहरचा वेढा होता, सिद्धी-जोहरच्या तोफा पन्हाळ्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, त्यावेळेला त्याच दंडराजपुरीच्या इंग्रजांनी त्या सिद्धीच्या मदतीला तोफा पाठवल्या होत्या. म्हणजे काय? त्यांना पाहिजेच होतं इथं. का? शिस्त लावणारे लोक कोणाला पाहिजे असतात? स्वाभिमानाने चालणारे लोक कोणाला पाहिजे असतात? तेव्हाही नव्हते कोणाला पाहिजे, आजही नकोय. आणि त्याचमुळे या सगळ्या स्वराज्याच्या शत्रूंसाठी ही अनुकूल परिस्थिती इथलेच मंत्री तयार करून देतो. हे
दुर्दैव कुठेतरी चाललं होतं. पण या सगळ्या आव्हानांना एकच उत्तर समर्पक होतं, सर्जा राजा छत्रपती संभाजी महाराज. आपण हंबीर मामांचा उल्लेख केला की हंबीर मामांनी सगळे डावपेच त्यांचे उधळून लावले आणि खरं तर त्यानंतर संभाजी महाराजांना सगळी अंतर्गत घडलेल्या गोष्टी घडामोडी सगळ्या महाराजांच्या पर्यंत पोहोचल्यात. ज्या ज्या मंत्र्यांनी निकट कारस्थानं रचली, ज्या काही गोष्टी घडल्या, परंतु इथे एक असा उल्लेख पाहायला मिळतो की संभाजी महाराजांनी त्या सगळ्या मंत्र्यांना जी शिक्षा केली होती ती त्यांना माफी दिली. इथे 2 प्रश्न आहेत सुनीलजी. माफी दिली नसती तर काय झालं असतं आणि माफी दिल्यामुळे काय झालं? तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. माफी दिल्यामुळे त्या मंत्र्यांची हिंमत वाढली, हे संभाजी महाराजांना माहिती होतं, पण माफी का दिली आता त्या प्रश्नाचं उत्तर देतो. पाहिजे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी कधीतरी निवांत तुम्हाला देईल, कदाचित तो प्रसंग पुन्हा येईलच, की त्यांना माफी दिल्यामुळे काय झालं. परंतु त्यांना माफी देणं गरजेचं होतं का? हो. याचं कारण असं, ते लोक व्यक्तिगत स्वार्थाने होरपळले गेले होते आणि त्यांनी स्वराज्यालाही होरपळायचा प्रयत्न केला होता. पण तत्पूर्वी काही चांगली कामही त्या लोकांनी केली होती, म्हणून शिवरायांच्या तालमीत ते लोक टिकून राहिले. या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधी एक गोष्टीचा उल्लेख करेल की ज्या अफजल खानाच्या युद्धामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, परंतु अफजल खानाचं शिर कलम करण्याचं काम, शिर तोडण्याचं काम संभाजी कावजी कोंढाळकर या व्यक्तीने केलं होतं. ही घटना 1659ची. परंतु त्यानंतर ज्या वेळेला शाहिस्तेखानाचं आक्रमण या स्वराज्यावर झालं, त्यावेळेला शाहिस्तेखानाच्या प्रलोभनांना बळी पडून संभाजी कावजी कोंढाळकर शाहिस्तेखानाकडे गेले होते. त्या संभाजी कावजी कोंढाळकरांची हत्याच शिवाजी महाराजांनी घडवून आणली होती. त्याच पद्धतीने जर शिवाजी महाराज असताना या लोकांनी जर काही तसं 19-20 जास्त प्रमाणात केलं असतं तर शिवाजी महाराजांनी यांना माफ केलं नसतं. पण संभाजी कावजी कोंढाळकरांनी शिवाजी महाराजांच्या हयातच चांगलंही केलं आणि चुकीचंही केलं. चांगल्याचं कौतुकही झालं आणि चुकीची शिक्षाही मिळाली. काही प्रमाणामध्ये शिवरायांच्या निधनापर्यंत या लोकांचे पूर्ण डावपेच, पूर्ण मनसुबे शिवरायांपर्यंत पोहोचले, किंवा त्यांनी तेवढी हिंमत केली नाही की शिवराय असताना इतकी डावपेच करण्याची. एकच डावपेच शेवटचं केलं आणि महाराज आपल्यातून निघून गेले. त्यापूर्वी ह्या लोकांनी काय केलं होतं? मोरोपंत पिंगळे या स्वराज्याचा पंतप्रधान, प्रधानमंत्री, पेशवा म्हणजे काय? छत्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये या स्वराज्यासाठी, या राज्यासाठी सर्व निर्णय, मुख्यतः प्रशासकीय निर्णय घेणारा व्यक्ती म्हणजे पेशवा. शिवरायांच्या अनुपस्थितीमध्ये सर्व अधिकार दिलेली व्यक्ती म्हणजे पेशवा. आजची गोष्ट वेगळी. राज्यघटनेप्रमाणे पंतप्रधानांना काही वेगळे आणि काही सुप्रीम अधिकार दिलेत, पण तत्कालीन काळामध्येही पेशव्यांना छत्रपतींच्या खालोखाल अधिकार दिलेले होते. निश्चित शिवाजी महाराजांनी त्या काळाची गरज आणि मोरोपंत पिंगळेंचे काही गुण वैशिष्ट्ये हेरून त्यांना ही जबाबदारी दिलेली असणार आहे. बरं, मोरोपंत पिंगळेंकडे फक्त प्रशासकीय कामाचाच व्याप होता का? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असे काही व्यक्ती होते की ज्यांना प्रशासन तर सांभाळायचंय, त्याचसोबत गरज पडेल, आव्हान असेल त्यावेळेला रणांगणावरही मोहिमेचं नेतृत्व करायचे. त्यातलं एक नाव म्हणजे पेशवा. नंतर आपण बघतो की पेशव्यांनी रणांगणावर मोहिमा केल्या, पराक्रम गाजवला, कारण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनीच ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. आज आपण पन्हाळ्यामध्ये आहोत, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहोत, आणि ज्या उत्तर महाराष्ट्रातून, नाशिकमधून आपण आलो आहोत, त्या उत्तर महाराष्ट्राचा, नाशिकचा आणि तिकडचा सर्व कारभार किंवा तिकडच्या प्रशासनाची मुख्य जबाबदारी शिवरायांनी ही मोरोपंत पिंगळेंकडे दिली होती. म्हणजे आज देशाला पंतप्रधान आहे आणि राज्याला मुख्यमंत्री आहे, तसे स्वराज्याचेही काही प्रांत होते. उत्तर प्रांत, दक्षिण प्रांत, कोकण भाग असेल, कल्याण प्रांत असेल किंवा जिंजीचा भाग असेल, तर त्यातल्या उत्तर भागाची जबाबदारी मोरोपंत पिंगळेंना दिलेली होती. इतका महत्त्वाचा माणूस होता आणि निश्चित त्यांनीही काही म्हणजे बऱ्याचशा जबाबदाऱ्या या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. त्यानंतरचं नाव येतं अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो बऱ्यापैकी पेशव्यांच्या खालोखालचं पद म्हणू शकतो आपण. अण्णाजी दत्तोंनी पण नेतृत्व केलं, मोहिमांचं नेतृत्व केलं, आणि दक्षिण कोकणची जबाबदारी, त्या प्रांताची जबाबदारी शिवरायांनी अण्णाजी दत्तोंकडे दिली होती. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी, सगळ्यात महत्त्वाचं, अण्णाजी दत्तोचे एवढे कटकारस्थान होते, संभाजी महाराजांना माहिती होते, शिवाजी महाराजांनाही माहिती होते, आणि शिवाजी महाराजांना हेही माहिती होतं की अण्णाजी दत्तो काहीतरी गडबड करतायत, संभाजी महाराजांना पाण्यात बघताय. तरीही पण शिवाजी महाराजांनी थोडं दुर्लक्ष केलं, कारण अण्णाजी दत्तोने काही चांगली कामं केली होती. काय? स्वराज्य असेल, कोणतं राज्य असेल किंवा आपलं कुटुंबही असेल,
हे फक्त रणांगणावरच्या युद्धावर टिकत नाही किंवा मोठं होत नाही, त्यासाठी लागतो महसूल. आज आपण बघतो की महसूल यंत्रणा किती मोठी असते. तर तुम्हाला महसूल मंत्री असतो, महसूल सचिव असतो, त्यानंतर विभागीय आयुक्त असतो, त्यानंतर जिल्हाधिकारी असतो, त्यानंतर उपजिल्हाधिकारी असतो, तलाठी असतो, उपजिल्हाधिकारी असतो, तहसीलदार असतो, नायब तहसीलदार असतो, ते अगदी गाव पातळीवर तलाठी असतो, कोतवाल असतो. ही एवढी मोठी यंत्रणा. महसूल म्हणजे काय? पैशांशी डील करते, सर्व याच्यावर यंत्रणेवर कंट्रोल ठेवते. कुठल्या परमिशन्स द्यायच्या, कुठं काय, कुठं गौण खनिज वगैरे वगैरे, हे आजच्या पिढीला आपण बघतो. कुठेतरी 1980-90 मध्ये सर्व व्यापार असतील, बिझनेस असतील किंवा खाणकाम असेल, या सर्वांचे परवाने देण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे होती. मग हे का सांगतोय, तर शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झालेली ही महसूल पद्धती. म्हणजे जर महसूल सुरनीस असेल, त्यानंतर कुठेतरी तुमचे चौगुला असेल, पाटील असेल, देशमुख असेल, तुमचे शेटे असतील, या सगळे कोण होते? हे महसुलातले पदं होते आणि तेच आज आडनावं झाले. आणि मग या सगळ्या महसूल व्यवस्थेची एक घडी बसवण्याचं काम अण्णाजी दत्तोंनी केलं होतं. निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून केले, परंतु ते काम विश्वासाने अण्णाजी दत्तोंनी काही प्रमाणात केले. पण ही निष्ठा त्यांनी कुठपर्यंत सांभाळली? जोवर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत. त्यासोबत हा महसूल गोळा करायचा. आज शेतकऱ्याच्या शेतीला टॅक्स लागत नाही, पण त्यावेळेला मुख्य उत्पन्नाचा स्रोत काय असेल तर हा शेतसारा होता. मग तो शेतसारा गोळा कसा करायचा? कारण शिवाजी महाराजांचं राज्य, स्वराज्य, आदर्श राज्य, मग नक्की शेतसारा किती प्रमाणात गोळा करायचा? यावर्षी दुष्काळ आला, यावर्षी शत्रूची मोहीम झाली, पीक नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं, पाऊस पडला नाही, काय करायचं? गारपीट झाली, काय करायचं? मग ह्या सगळ्यांचं मोजमाप असलं पाहिजे, काहीतरी एक युनिट असलं पाहिजे. हे सगळं सेट करण्याचं काम अण्णाजी दत्तोने शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून केलं होतं. मग हे किती घ्यायचं? कोणाकडे 5 बिघे जमीन, कोणाकडे 5 एकर जमीन, कोणाकडे 5 हेक्टर जमीन, किंवा कोणाकडे 5 गावांची वतनदारी, जहागिरी. मग नक्की घ्यायचं कसं? तर गुंठेवारीची मोजमापाची जी पद्धत आहे ती शोधून काढण्याचं काम या अण्णाजी दत्तोने केलं. अण्णाजी दत्तोने जरा जास्तच गोडवे गातोय, परंतु निश्चित त्याने ते चांगलं काम केलं आणि म्हणून एवढ्या मोठ्या चुकीलाही शिवाजी महाराजांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी माफी दिली होती. आणि म्हणून माझं प्रश्न उत्तर हे होतं की यांना शिक्षकांना शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी विशेषतः माफी का दिली, त्याचं हे उत्तर. शेवटचा एक व्यक्ती सांगतो, हिरोजी फर्जंद. या हिरोजी फर्जंदांनीही या कट कारस्थानामध्ये भाग घेतला. अण्णाजी दत्तोच्या बोलण्यात फसले. यांनाही संभाजी महाराजांनी माफी दिली, कारण आग्र्याच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराजांसोबत जसे संभाजी महाराज होते, तसेच शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ हिरोजी फर्जंदही होते. आणि ज्या वेळेला एक एक करून माणसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याकडे पाठवून दिली, शेवटचे जे माणसं शिवाजी महाराजांनंतरही त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये राहिले ते म्हणजे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. त्या हिरोजी फर्जंदांमुळे कुठेतरी काही प्रमाणामध्ये आपल्या शिवरायांना राजगडावर सही सलामत निष्ठून आलं होतं. कुठेतरी त्या पराक्रमाची जाणीव म्हणून शिवरायांनंतर संभाजी महाराजांनी ती जाणीव ठेवली आणि या सगळ्या घडामोडीत असलेल्या हिरोजी फर्जंदांनाही त्यांनी अभय दिलं. पण ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. सापाला तुम्ही किती दूध पाजा, तो दूध नाही ओकणार, विषच ओकणार आहे. हेच घडलं. हे कसं घडलं हे विस्ताराने आपण नंतर काहीतरी बघूया. परंतु त्यांना माफी देण्यामागे संभाजी महाराजांची ही भूमिका राहिली. महाराजांनी त्यांना माफी दिली आणि त्यानंतर त्यांना जे काही करायचं त्यांनी ते केलं. आणि त्या गोष्टींचा त्या गोष्टींचे परिणाम खरं तर मराठा साम्राज्य असेल, हे सगळं आपण लोक जे असेल, आजही त्या गोष्टींचे परिणाम भोगतोय असं मला वाटतं. तरीही अजून एक प्रश्न मला असा पडतोय की या सगळ्या गोष्टींना, म्हणजे महाराजांना दिसतंय की हे चुकतंय, तरी महाराज त्यांना माफ करताय. या सगळ्या जे कट कारस्थान होते यांना प्रत्युत्तर महाराज कशा प्रकारे देत होते? बिकॉज या अनेक गोष्टींची उत्तरं हे बोलून नसतात दाखवायची, ते कृतीतून दाखवायचे असते. ते म्हणतात ना, जैसा बोली तैसा झाले त्याची वंदावी पावले. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, जो बोलून न दाखवताही जे करायचं ते करून दाखव, त्याच्या चरणी खरंच नतमस्तक व्हावं. आणि असं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या मंत्र्यांना माफी दिली. या सर्व स्वराज्याची घडी जी विस्कटायला लागली होती, शिवाजी महाराज होते तोपर्यंत स्वराज्याचे सगळे बुरुज ठणठणीत होते, पण त्यानंतर इथल्या मंत्र्यांनीच ते बुरुज ढासळवायला सुरुवात केली होती. ते सगळे बुरुज पुन्हा एकदा रचण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांना करायचं होतं आणि ते त्यांनी कृतीतून करून दाखवलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून मागच्या प्रश्नाला जे उत्तर दिलं मी, की या मंत्र्यांना त्यासाठीच माफ केलं, कारण यांच्या मागे लागत बसलं तर हे स्वराज्य कधी सांभाळायचं आणि कधी सावरायचं. याचं पुढचं उत्तर दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी, की स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला,
16 जानेवारी 1681 रोजी या महाराष्ट्राला, या स्वराज्याला, या हिंदुस्थानला स्वराज्याचा दुसरा छत्रपती मिळाला. धाकलधनी युवराज शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज म्हणून या रायगडावर राज्याभिषेक म्हणून आपल्याला राज्याभिषेक होताना आपल्याला दिसून आले. त्या रायगडावर ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. अष्टप्रधान मंडळ निवडलं. त्यातले जे महत्त्वाचे फेरबदल करणं आवश्यक होते त्या काळानुसार ते फेरबदल केले. त्याच्या पुढे सर्वात महत्त्वाच्या 2 जबाबदाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी दिली. हे उत्तर देऊन मी या आजच्या एपिसोडच्या शेवटाकडे येतोय. या सर्व अवतीभोवतीच्या अविश्वासाच्या परिस्थितीमध्ये काही लोक त्यांच्या सोबत विश्वासाने होते. बहिर्जी नाईक ज्या पद्धतीने गुप्तहेर खातं खंबीरपणे सांभाळत होते ते सांभाळत राहिले. सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते ज्या पद्धतीने खंबीरपणे काम करत होते ते करत राहिले. पायदळाचे सरसेनापती म्हणून येसाजी कंक जे काम करत होते ते करत राहिले. या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पहिली जबाबदारी, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई, युवराज्ञी येसूबाई या महाराणी येसूबाई झाल्या. आणि या स्वराज्याला राजमाता जिजाऊनंतर पुढचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व, खमक नेतृत्व जर कोणतं भेटलं असेल तर ते युवराज्ञी येसूबाई, महाराणी येसूबाई होताना श्री सखी राज्ञी जयती हा उल्लेख करून ती जबाबदारी संभाजी महाराज युवराज्ञी येसूबाईंना महाराणी येसूबाई करताना देत आहेत. कशा होत्या महाराणी येसूबाई? तितक्याच ताकदीनं आपल्या पतीला काय अपेक्षित आहे ते त्याच्या डोळ्यात ओळखून वागणारी स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई. कधीतरी जिजाऊंनी येसूबाईंना सांगितलं असेल, शंभूराजा काय, जिजाऊंनी सांगितलं असेल की युवराज्ञी येसूबाई, तुमची गाठ ज्या पदराशी बांधली गेली आहे तो धगधगता निखार आहे, तो सांभाळा. तो जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तो निखारा राहील. जर तुमचा पदर तिथून बाजूला झाला तर त्याचा ज्वलंत लावा होईल. त्याला सांभाळायची कुठेतरी जिजाऊंना माहिती होतं की मला कालमर्यादा आहे, पण या सर्जा संभाजीला सांभाळणारा पदर राणीवशात नाहीये. आईचं निधन झालंय, तो पदर तयार करायला पाहिजे. आणि जिजाऊंनी ती युवराज्ञी येसूबाई तयार केली आहे, तो मायेचा पदर. आणि तितकंच ताकदीचं इथली युवराज्ञी घडवली जिजाऊंनी. आणि ती युवराज्ञी येसूबाई महाराणी येसूबाई होऊन, श्री सखी राज्ञी जयती होऊन या संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्याची धुरा सांभाळते. कशी, ती आपण शेवटपर्यंत यानंतर बघणारच आहोत. कारण छत्रपती संभाजी महाराज बघणं जितकं गरजेचं आहे तितकीच युवराज्ञीची महाराणी येसूबाई झालेल्याही बघणं तितकंच गरजेचं आहे. याचसोबत पुढचं जे महत्त्वाचं नाव आहे, जे आपल्याला वारंवार आढळून येतं, दिसून येतं समाजामध्ये, गैरसमजामध्ये, त्याच्याही पेक्षा जे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेपासून आपल्याला ऐकायला मिळतं, छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक गुणांमध्ये ज्यांनी काही भर घातली, ब्रजभाषा शिकणं असेल किंवा साहित्य निर्मिती असेल याच्यामध्ये भर घातली, छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या सर्व मोहिमांमध्ये अगदी ते पन्हाळावर असताना छत्रपती संभाजी महाराज छत्रपती होताना ते त्याच वडू तुळापूरच्या त्या ठिकाणी बलिदान घेण्यापूर्वी संगमेश्वरच्या कैदेमध्ये कैद होताना जे नाव दिसतं म्हणजे कवी कलश. यांना छंदोगोमात्य म्हणून पदवी दिली जाते. आणि स्वराज्याच्या, धर्माच्या, न्यायाच्या आणि या सर्व काही दान धर्माच्या गोष्टी होत्या, या सर्वांची जबाबदारी छंदोगोमात्य यांच्याकडे दिली जाते. या पद्धतीने आजच्या भाषेमध्ये संभाजी महाराजांनी बाउन्स बॅक केलं होतं. कटकारस्थानांनी कटकारस्थान करू द्या, पण मी सुरुवातीला म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांचा गुण काय होता, तर छत्रपती संभाजी महाराज स्वतः गुणवंत होते आणि गुणपारखी होते. आणि हेच गुण त्यांनी या सर्वांकडे बघून हेरले होते. आणि याच्यातून संभाजी महाराजांनी प्रत्येकाला उत्तर देण्याचं काम चालू केलं होतं. युवराज्ञी येसूबाईंबद्दल एक उल्लेख राहून गेला की युवराज्ञी येसूबाई काय ताकदीची स्त्री होती. जिजाऊंच्या नंतर, जिजाऊंच्या तालमीत तयार झालेली स्त्री म्हणजे युवराज्ञी येसूबाई काय होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला अनेक महाराण्या असतानाही जिजाऊनंतर या स्वराज्याच्या शिक्के काटारायच्या जबाबदाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराज्ञी येसूबाईंना दिली होती. स्वतः छत्रपती असताना या येसूबाई आहेत. आणि सगळ्यात शेवटी सांगेल की संभाजी महाराजांनी काय प्रत्युत्तर दिलेत. जानेवारी 1681 संभाजी महाराजांचे छत्रपती संभाजीराजे म्हणून राज्याभिषेक होतोय. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये या राजाने काय करावं
ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, कुठेतरी संभाजीराजेंनी उत्तर दिग्विजय केला आणि बुऱ्हाणपूर औरंगजेब बादशाहचं हळवं काळीच इतकं धुतलं, इतकं लुटलं की तिथं काहीच शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे एखाद्या बाग बगीच्यामध्ये फिरायला जावं, तिथं सुंदर झाडं असावी, फळं असावं, सगळं असावं आणि आपली नजर मिटते आणि परत डोळे उघडतो तोच ते सगळं सौंदर्य नाहीसं असं ते बुऱ्हाणपूर करून टाकलं. त्या बुऱ्हाणपूरची पूर्ण धूळधाण करून टाकली आणि तो उत्तर दिग्विजय कुठेतरी संभाजी महाराज केला आणि यातून अनेक प्रश्नांचं एक उत्तर दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून छत्रपती संभाजी महाराज तितक्याच ताकदीने, तितक्याच जोमाने इथे उभा आहे. ज्याला कोणाला यायचं त्याला या, छातडावर त्याचा वार बसणार आहे आणि हे स्वराज्य अजिंक्य होतं आहे आणि राहिलं ते टिकणार. हे त्यांनी त्या एका कृतीतून अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन त्या सगळ्यांचा कंटका पाडला आहे कोल्हापूरची भाषा. सुनीलजी, पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून शंभू पर्व या सिरीजच्या माध्यमातून खरं तर मी तुमचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो. कारण ज्या पन्हाळ्याने ऊन वारा पाऊस सगळं झेललंय, त्याच पन्हाळ्याने पितापुत्रांची शेवटची भेट, तो भावनिक सगळा सोहळा, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत आणि त्यानंतर पुढे भविष्यात काय काय गोष्टी घडल्या, संभाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती काय गोष्टी केल्या, तिथून पुढे संभाजी महाराजांना काय गोष्टी कराव्या लागल्या, हे सगळं खूप विस्तृत पद्धतीने गेल्या 4 भागांमध्ये तुम्ही आम्हाला समजून सांगितलंय. मला असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित सगळी माहिती पोहोचली असेल. आणि मित्रांनो, ही सिरीज शंभू पर्व जे आम्ही करतोय, पिक्टोग्राम चावडी तुमच्यापर्यंत शंभू पर्व घेऊन आली आहे, ही फक्त पन्हाळ्यापुरती मर्यादित नाही. जसं आम्ही मागेही सांगितलं होतं, आपण स्टुडिओमधून काही शृंखला केल्या. आपण पन्हाळ्यावरती गेली 4 एपिसोड पन्हाळ्यावरती आपण ही सगळी चर्चा करतोय. यानंतर कदाचित काही एपिसोड्स अजून पुन्हा स्टुडिओमध्ये होतील, परंतु आपण इकडेच थांबणार नाही आहोत. नक्कीच पिक्टोग्राम चावडीचं जे यूट्यूब चॅनल आहे ते आत्ताच सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी केलं नसेल. कारण शंभू पर्वच्या सिरीजमध्ये पन्हाळ्यानंतर पुढेही तुम्हाला आम्ही घेऊन येतोय मुरुड जंजिरा, चौल रेवदांडा, त्यानंतर फोंडा किल्ला असेल गोव्याचा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक क्रिएटरने संभाजी महाराजांना घेऊन जेही करण्याचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा बलिदानाचा विषय येतो त्या ठिकाणी सगळेजण थांबून घेतात, सगळेजण विषय आखडता घेतात आणि सगळेजण त्यावरती भाष्य करण्याचा टाळतात. पिक्टोग्राम चावडी, शंभू पर्व, प्राध्यापक सुनील अगळे असतील, विकास असेल, आम्ही नक्कीच त्या गोष्टींना हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जबाबदारीने प्रयत्न हा शब्द वापरतोय. जसं आज आपण गेली 4 भागांमध्ये आपण पन्हाळा किल्ल्यावरनं तुमच्याशी बोलतोय, त्याचप्रमाणे आपण सरते शेवटी संगमेश्वरलाही जाणार आहोत आणि संगमेश्वर ते वडूतुळापूर हा जो काही महाराजांचा प्रवास होता, असं म्हणतात की मरणाबद्दल चर्चा करू नये, मरणाबद्दल बोलू नये, त्या बलिदानाबद्दल बोलू नये, परंतु महाराजांच्या त्या बलिदानातले ते 40 दिवस आजही 400 वर्षानंतरही प्रेरणा देत आहेत, आजही त्या गोष्टी सांगतायत. त्याच 40 दिवसांची कहाणी, त्याच प्रवासाने, त्याच मार्गाने संगमेश्वर ते वडूतुळापूर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. या गोष्टी करता, या चर्चा ऐकण्याकरता, ही माहिती घेण्याकरता पुन्हा एकदा आवाहन करतोय की आजच पिक्टोग्राम चावडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याही कुठल्या तुमच्या सूचना असतील, सजेशन असतील, जेही माहिती असेल ती कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. तुर्तास थांबूया. धन्यवाद.